नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी भूषण गावडे स्वागत करतो आजच्या धमाकेदार मान्सून स्पेशल लक्झरी बस प्रवासामध्ये. अधिक मास झाला रे झाला आणि पश्चिम महाराष्ट्र सहित कोकण विभागामध्ये पावसाने जोरदार आगमन केलं आहे. सध्या मी आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात. मुंबई म्हणा, बोरिवली म्हणा, विरार म्हणा किंवा दहिसरवरून जे आपले कोकणवासी आहेत दापोलीकर, तर त्यांच्या सेवेकरिता गौरीशंकर ट्रॅव्हल ही सेवा आजही सुरू आहे. जे कोणी रेग्युलर कायमचे प्रवासी वर्ग प्रवास करता गौरीशंकर ट्रॅव्हलने, त्या लोकांसाठी अतिशय आनंदाची बातमी. दिनांक 24 जून 2026 पासून आठवड्यातून दोनदा दापोलीकरांच्या सेवेत नवीन मार्ग सुरू होतोय गौरीशंकर ट्रॅव्हलचा. दापोली, चिपळूण, अक्कलकोट, दापोली, दाभोळ, मंडणगड, खेड, चिपळूण या पंचक्रोशीतील जे स्वामी भक्त आहेत आणि अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांचे दर्शन करून परतीचा प्रवास गाठायचा असेल तर दापोलीचा ब्रँड गौरीशंकर ट्रॅव्हल तुम्हाला उत्तम सुविधा देईल. आता ही सुविधा नेमकी काय असेल, बस कुठून सुटेल, टायमिंग काय, जाणारा मार्ग कोणता आणि अतिशय महत्वाचं तिकीट भाडे, संपूर्ण A to Z तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणार आहे हा भूषण गावडे. पण तुम्हाला जल्ला काय करायचं आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत माझ्यासोबत गौरीशंकर ट्रॅव्हलचा प्रवास एन्जॉय करायचा आहे. आणि हो, कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरायचं नाही. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. टाइम झालाय संध्याकाळचे 5:50. लोकेशन रत्नागिरी जिल्ह्यातील सुशेगात, दापोली तालुक्यातील दापोली बस स्थानक. जर तुम्ही आहात वडापाव प्रेमी तर दापोलीला येऊन काल्याचा वडापाव नक्की खावा. दापोली बस स्थानकाच्या 100 मीटर पायी चालत आलात तर समोर दिसेल तुम्हाला काल्या वडापाव. या ठिकाणी बरेचसे लक्झरी बसेस ऑफिस आहे पलीकडे आणि त्याच्या बाजूलाच आहे काल्या वडापाव. आधी 20 रुपयामध्ये मस्त पोटभर काल्याचा वडापाव खाऊन घेतला. मागच्या वेळी आलो होतो दापोलीला ऑक्टोबर महिन्यामध्ये, पहिल्यांदा टेस्ट केला होता. नंबर 1 आणि तीच चव आता अजूनही बरकरार आहे. तर तुमच्यापैकी जे कोणी पहिल्यांदा येत आहे दापोलीला वडापाव खायचा असेल तर काल्याचा वडापाव नक्की ट्राय करा. काय दापोलीकर खातात की नाही काल्याचा वडापाव. आज आपला जो प्रवास घडणार आहे दापोली ते अक्कलकोट, एकूण 420 किलोमीटरचा प्रवासी अंतर आहे आणि यासाठी लागणारा कालावधी कमीत कमी 8 ते 10 तास. दापोली ST बस स्थानकापासून 400 मीटर अंतरावर गौरीशंकर ट्रॅव्हलचं ऑफिस आहे. एकूण 3 ऑफिस आहेत या ठिकाणी. हे एक, पुढे एक आणि मेन मोठं ओलं त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी बघू शकता समोर चार्टच लावला आहे की गौरीशंकर ट्रॅव्हलच्या मुंबईसाठी कोणकोणते बसेस होतात. दापोली विरार, दापोली बोरिवली आणि दापोली कप परेड, ज्यामध्ये काही AC बस आहेत, नॉन AC बस आहेत, AC स्लीपर, AC सिटिंग बस. आणि आज आपला ज्या बसने प्रवास होणार आहे दापोली, खेड, चिपळूण, पंढरपूर, अक्कलकोट, ती आहे 2x2 नॉन AC सीटर बस. आपले केदार साहेब येत आहेत थोड्या वेळात, गाडी घेऊन येतील कारण त्यांच्यासोबत माझा प्रवास होणार पूर्ण अक्कलकोटपर्यंत. पण त्या अगोदर आपली ओळख करून देतो. केदार भाऊंचे सख्खे भाऊ श्रीमान जयेश पवार. जयेश पवार. कसं वाटतात अक्कलकोट सेवा चालू करून? मस्त. तुम्ही येत नाही वाटतं आज? आज मी नाही येत आहे, मोठा भाऊ येत आहे. मोठा भाऊ येते. ओके ओके. आता तरी सध्या स्वामी भक्तांच्यासाठी आठवड्यातून 2 ट्रिप लावलेल्या आहेत. यापुढे जर उत्तम प्रतिसाद भेटला तर कंटिन्यू ठेवण्याचा, डेली सर्व्हिस ठेवण्याचा प्रयत्न चालू राहील. गौरीशंकर ट्रॅव्हलचं मेन नवीन ऑफिस, ज्याचं मागच्या वर्षी उद्घाटन झालं आणि बरोबर त्याच्या बाहेरच्या साईडला बॅनर लावलं आहे की दिनांक 24 जून पासून नवीन सेवा चालू होते. अक्कलकोट दर्शन पॅकेजची गाडी नसून सर्व्हिसची गाडी आहे. दापोली, खेड, चिपळूण, कराड, पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट. आणि बघू शकता खाली टायमिंग देखील मेन्शन केलं आहे. दापोलीवरून ही गाडी दर बुधवार शनिवारी निघेल ठीक रात्री 8 वाजता आणि समोरून अक्कलकोटून दापोलीसाठी गाडी निघेल दर गुरुवार रविवार ठीक रात्री 8 वाजता. दापोलीचा राजा गौरीशंकर. बरोबर रात्री 8 वाजता जी बस सुटणार आहे गौरीशंकरची दापोलीवरून अक्कलकोटसाठी ऑफिसच्या बाहेर लागलेली आहे 7:55 आणि आता थोड्या वेळात
प्रवासी वर्ग घेत या ठिकाणी येऊन रवाना करेल थेट अक्कलकोट दिशेने. एकूण 45 सीटरची बस आहे, त्यापैकी 30 प्रवासी आज ऑनबोर्ड आहेत अक्कलकोटसाठी. दापोली ते अक्कलकोट या गौरीशंकर ट्रॅव्हलने प्रवास होणार असून एकूण प्रवासी अंतर आहे 410 किलोमीटर आणि यासाठी लागणारा जो कालावधी आहे कमीत कमी 8 ते 9 तास. आता जसे पिकअप घेत जातील, मग जसं आपण घाट चढू डायरेक्ट कुंभारली, मग नॉनस्टॉप प्रवास करायचा थेट अक्कलकोटसाठी, डायरेक्ट सोलापूर जिल्हा. अक्कलकोट दिशेने प्रवासाची सुरुवात होते मालकांपासून. श्रीमान केदार पवार साहेब त्यांनी घेतले आता स्टिअरिंग. पुढे कुठपर्यंत घेत आहे ते बघूया. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. दापोलीवरून निघत या बसचा जो मार्ग आहे तो डायरेक्ट खेड, पुढे चिपळूणला गाडी गेली की मग आपला घाट चढणार थेट कोयना दिशेने कुंभारली घाट, आणि कुंभारली घाट एकदा क्रॉस केला की आपली सातारा हद्द चालू, कोयना, कराड, पुढे मग सांगलीतील विटा, आटपाडी आणि असं करत थेट सोलापूरच्या पंढरपूरला कनेक्ट झालो की मग सोलापूर आणि तिथून नॉनस्टॉप 40 किलोमीटर अक्कलकोट. दापोली ते अक्कलकोट आपल्या 410 किलोमीटर प्रवासाला झाली आहे सुरुवात ठीक रात्री 8:10 आता ज्या दिशेने प्रवास करतोय स्वामींच्या नगरी, स्वामींच्या नामस्मरणानेच आपल्या धडाकेबाज डॅशिंग प्रवासाला सुरुवात करूया. बोला अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत खेड या शहरामध्ये. खेड तालुका, लोकेशन भरना नाका. बरोबर दापोलीपासून तासाभरात पोहोचलो आपण खेड या ठिकाणी. बांधकाम करतात इथे पण किती ट्रॅफिक लागली का टाकून ठेवल्यात ना. वाजले रात्रीचे 9:54. आपण पोचलो चिपळूण शहरामध्ये. चिपळूण मेन सिटी, जो रस्ता जातो थेट कराड सातारा दिशेने, म्हणजे मेन बहादूर नाका या ठिकाणी पोचलो असून गाडी थांबली जेवणासाठी. हॉटेल आहे समोर, राजधानी थाली रेस्टॉरंट, शुद्ध शाकाहारी थाळी. कारण या पलीकडे हॉटेल जास्त नाहीये, त्यामुळे हे आम्हाला हॉटेल मिळते जेवणासाठी. गाडी एकदा लागली घाटाला मग पुढे हॉटेल मिळणं कठीण जातं रात्रीच्या जेवणासाठी. पहिला दिवस आहे त्यामुळे गाडी थांबली आहे राजधानी थाली या ठिकाणी. 240 रुपयामध्ये अनलिमिटेड थाळी, अतिशय सुंदर. बाहेर ठिकाणी जेव्हा गाडी हॉटेलला थांबते तेव्हा 200 रुपये पनीर थाळी, काजू थाळी प्लस भात डाळ घ्याल ते काही वेगळं. पण या ठिकाणी 240 रुपयामध्ये 10 ते 12 प्रकारचे मेन्यू आयटम मिळतात, ते सुद्धा अनलिमिटेड. नादच खुळा. वाजले रात्रीचे 10:30. सगळे लोक जेवण करून बसतात बसमध्ये. इथून आता आपण डायव्हर्ट करणार रूट पाटण दिशेने. गौरीशंकर ट्रॅव्हलची नवीन सेवा चालू झाली आहे अक्कलकोटसाठी दिनांक 24 जून 2026 रोजी. आणि सांगू इच्छितो की ही जी सर्व्हिस आहे ती दापोलीतून आठवड्यातून 2दा असेल, दर बुधवार, दर शनिवार. आणि अक्कलकोटवरून दापोलीसाठी दर गुरुवार, दर रविवार, म्हणजे आठवड्यातून 4 वेळा ही सेवा चालू असेल. पुन्हा सांगतोय, दापोलीतून दर बुधवार शनिवार आणि अक्कलकोट इथून दर गुरुवार आणि दर रविवार. बाबू जेवण झालं? इकडे बा, इकडे बा, इकडे 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 बा. चाली स्वामी बाबांच्या दर्शनी, स्वामी आजोबा. टायमिंगच्या बाबतीत बोलायचं झालंय तर दापोलीवरून आणि अक्कलकोटवरून ठीक रात्री 8 वाजता बस रवाना होईल. दोन्ही ठिकाणून निघण्याची वेळ सेमच आहे. दापोलीवरून रात्री 8 वाजता आणि अक्कलकोट इथून रात्री 8 वाजता. दापोलीवरून निघत चिपळूण हॉटेलला येईपर्यंत आपले मालक श्रीमान केदार भाऊनी गाडी घेतली होती स्टेअरिंगला. आणि आता आपले दुसरे कॅप्टन तयार, श्रीमान कल्पेश गुजर. एकदम नात खळ रात्रीची आपली झाली बजेट ड्रायव्हिंग.
गोल्डन चुंगम मला कुठला आहे फ्लेवर? हॅपीडेंट लेवल अजून पावसात अजून गाड्यामध्ये एवढी जप नाही होत. नाद खुळा भाई नाद खुळा. वाजले मध्यरात्रीचे 2:20. लोकेशन मासुर्ल्यांच्या पुढे, म्हणजे आम्ही आहोत मायनीच्या अलीकडे. जसं आम्ही कुंभारली घाट वरती चढला, पाटण रोडला लागलो आणि तेव्हा प्लॅन केला की आपण आज रूट चेंज करूया. जाणार होतो आम्ही कराड, कडेगाव, विटा मार्गे, पण नको म्हटलं आपण जाऊया थेट उंब्रज मार्गे, थेट मायणी असं करत पंढरपूर गाठू. कारण पंढरपूरला प्रवासी काय उतरणारे आहेत आणि बाकीचे शेवट अक्कलकोट. 10 मिनिटाचा लूप ब्रेक घेतला आहे, म्हणजे ज्यांना वॉशरूमला जायचं असेल या ठिकाणी जाऊ शकता. पेट्रोल पंप शेजारी, कारण पुढे एकही सर्व्हिस नाही किंवा हॉटेल वगैरे कुठे सापडणार नाही फ्रेश होण्यासाठी. आता येऊया महत्त्वाच्या मुद्द्याकडे की दापोली ते अक्कलकोट गौरीशंकर ट्रॅव्हलचं तिकीट भाडे किती आहे. तर लक्षात ठेवा, प्रति व्यक्ती 800 रुपये. दापोली ते अक्कलकोट 800 रुपये किंवा अक्कलकोट ते दापोली प्रवास केला तर सेम तिकीट भाडे 800 रुपये. शुभ सकाळ मंडळी, वेलकम टू सोलापूर जिल्हा. ठीक सकाळी 6:20 आमची बस पोचली आहे सोलापूर या मुख्य शहरामध्ये. आणि सोलापूर पासून अक्कलकोटसाठी अजून आपल्याला गाठायचं आहे 40 किलोमीटरचा बाय रोड प्रवास. कडाक्याचा आता ऊन पडायला सुरुवात झालंय सकाळी 6:15 वाजल्यापासून. आणि या ठिकाणी आपले पुन्हा एकदा मालक श्रीमान केदार भाऊ बसलेत स्टेअरिंगवरती, आणि दुसरे जे कॅप्टन होते त्यांची आता झोप पूर्ण होते. अजून आपला सोलापूरपासून अक्कलकोटसाठी काढायचं आहे 40 किलोमीटरचा प्रवास. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. ठीक सकाळी 7:13 स्वामींच्या नगरी अक्कलकोटमध्ये आगमन झाले आहे. या ठिकाणी आपली बस लागली पार्किंगला. सगळे प्रवासी उतरत आहेत. इथून भक्त निवास आहेत, यात्री निवास, यात्री भवन, आणि पलीकडे वटवृक्ष मंदिराचं भक्त निवास. 3 भक्त निवास आहेत. तर या ठिकाणी मी एकटा आहे, त्यामुळे मला कोण रूम देणार नाही. पण हा यात्री निवासमध्ये मात्र उत्तम डॉर्मेटरी सेवा उपलब्ध आहे. 100 रुपयांमध्ये, 200 रुपयांमध्ये, 300 रुपयांमध्ये. श्री स्वामी समर्थ मंडळी, श्री स्वामी समर्थ. मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो. मी सांगितलं होतं की एकट्याला या ठिकाणी रूम दिली जात नाही, पण आपले केदार भाऊ आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब मित्रमंडळी आहेत. ते बोलले की आमच्यासोबत आम्ही भूषण गावडे, दुसरीकडे भटकायची गरज नाही. म्हणजे ठीक आहे, साहेबांचा मान ठेवूया. आणि एकत्र आम्ही त्या ठिकाणी स्टे केला. अक्कलकोटचे श्री वटवृक्ष भक्त निवास, म्हणजे जो रोड जातो गाणगापूर दिशेने, त्याच्या पलीकडे म्हणजे मेन मंदिरापासून 500 ते 600 मीटरवर आहे अवधूत रेसिडेन्सी अँड किचन. या ठिकाणी मस्तपैकी स्टे केला. 1 BHK पूर्ण फ्लॅट होता, 6 बेडचा, 9 माणसं. पटापट आंघोळ केला, आराम केला. आता मस्तपैकी गरमागरम चहा पिऊ आणि नाश्ता करत स्वामींच्या दर्शनी जाऊ. उतरते वेळी कडक कडक ऊन लागलं होतं, आणि आता बघा सुशेगात वातावरण झालंय, ढगाळ वातावरण. एक सांगू इच्छितो, जर तुम्ही अक्कलकोटला येत आहे तर ह्यांची जी ट्रिप असते दर बुधवारी आणि दर शनिवारी. या ठिकाणी ॲडव्हान्स बुकिंग भक्त न्यूजमध्ये होत नाही, तेव्हा तुम्हाला रूम जसे अवेलेबल असतील त्या ठिकाणी मिळून जाईल. तर मी सजेस्ट करेन की जर तुम्हाला एखाद्या कोणा ओळखीचे काही इकडचे म्हणजे स्थानिक नंबर असतील कॉन्टॅक्ट रहिवाशींचे, तर प्री बुकिंग करून या. कारण ॲट द टाईम या ठिकाणी आलात गर्दीच्या वेळी
तर जरा रिस्की आहे. आणि स्पेशली भक्तनिवासमध्ये, कारण भक्तनिवास या ठिकाणी ऑनलाईन बुकिंग घेतली जात नाही. त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे ती फक्त आणि फक्त महाप्रसाद बुकिंगसाठी, रूम बुकिंगसाठी तर अजिबात नाही. वा वा वा, सुशेगात असा वारा सुटलाय. हा बघा समोर आहे अवधूत रेसिडेन्सी भक्त निवास. या ठिकाणी आम्ही स्टे केला आहे. पूर्ण 1 BHKचा रूम घेतला आहे, ज्यात 6 बेड, 9 जण आहोत, 2 लेडीज आणि बाकी सगळे जेंट्स, म्हणजे आपले पवार साहेब सगळे, त्यांची फॅमिली वगैरे. टाटा. जर तुम्हाला प्री बुकिंग करून या ठिकाणी यायचं असेल तर समोर नंबर दिलेला आहे. प्री बुकिंग करून आवर्जून या, कारण गर्दीच्या वेळेस या ठिकाणी थोडं रिस्की आहे रूम शोधणं वगैरे, कारण भक्तनिवासमध्ये लगेच रूम मिळत नाही. जोपर्यंत सकाळी चेकआउट होणार नाही तोपर्यंत तुम्हाला 8 किंवा 900 रूम मिळणार नाही. सो प्री बुकिंग करून किंवा ह्या नंबरती कॉल करून आलात तर बेटर राहील. रूम पण छान आहेत. श्री स्वामी समर्थ. अवधूत रेसिडेन्सी भक्त निवास ज्या ठिकाणी मी स्टे केला आहे त्या ठिकाणाचे असे काही संपूर्ण रेट आहेत. AC फ्लॅट आहेत, नॉन AC फ्लॅट आहेत, AC रूम आहेत, नॉन AC रूम, म्हणजे कमीत कमी 2000 ते मॅक्स टू मॅक्स 3500 पर्यंत सगळे प्राइस रेंजिंग आहे. पावसाचे चिन्ह दिसत आहे त्या अगोदर स्वामी समर्थांचे दर्शन करून घेऊ वटवृक्ष मंदिरात जाऊन, आणि नंतर मग इतर जी मंदिरं आहेत त्या ठिकाणी भेट देत स्वामींचे नामस्मरण करू. बोला अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सुशील कृष्ण मळेकर. एकदम छान चांगला प्रवास. काल रात्री दापोलीतून निघालो आणि आज इथून 8 वाजता परत दापोलीला निघणार आहोत. प्रवास एकदम खूप छान आणि गाडी सुद्धा सुंदर आहे. राहण्याचं सुद्धा व्यवस्थित आहे इथे, एकदम व्यवस्थित आहे. आणि अन्नछत्र तर आहेच इथे आहे. आजी नाव कसं तुमचं? वनिता बालू मलेकर. आपलं नाव आहे आजी? मलेकर. इकडं काकी? नेहा खांबे. नीला खांबे. करम खांबे, कुणाल खांबे. अच्छा, ही फॅमिली आहे. कसं वाटलं दर्शन करून? मस्त. पहिल्यांदा आलात, दर्शन छान झालं ना? महाप्रसाद घेतला वगैरे सर्व? मग आता निघायला तयार थंडगार वातावरणातून दापोलीला. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की. कौस्तुभ बनकर. स्वाती कौस्तुभ बनकर. राहण्याची पण खूप छान सोय होती. आणि अवधूत रेसिडेन्सीला राहिलो होतो. खूप छान सोय होती राहायची. महाप्रसादचं जेवण पण खूप छान होतं, एकदम मस्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. छान गुरुवारच्या दिवशी स्वामी समर्थांचे दर्शन झाले. वटवृक्ष मंदिरामध्ये चिकार गर्दी होती, नुसती ढकलाढकली, पण त्या ढकलाढकलीमध्ये देखील उत्तम असे दर्शन झाले. त्यानंतर महाप्रसाद केला गुरु मंदिर बाळाप्पा महाराज मठामध्ये, आणि समाधी मंदिरात दर्शन करून मस्तपैकी शांत झोप काढली. आणि आता पुन्हा एकदा परतीचा प्रवास सुरू. माझा तर नाही, बाकीचे जे आले होते दापोलीवरून त्यांचा आज परतीचा प्रवास सुरू होणार थेट दापोली दिशेने. माझा प्रवास फक्त आणि फक्त सोलापूर. सकाळी आलो तो पार्किंगला, आणि आता पण देखील आपली बस पार्किंगमध्ये उभी आहे. ठीक रात्री 8 वाजता रवाना होईल अक्कलकोट येथून. गौरीशंकर ट्रॅव्हलचा दापोली ते अक्कलकोट केलेला प्रवास सोबत दिलेली संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि दापोलीकर जल्ला बघताव काय कमेंट करून सांगत चला हॅशटॅग आम्ही दापोलीकर. तर जे कोणी इच्छुक आहेत दापोली, खेड, चिपळूण, इव्हन दापोली ते खेड दरम्यान जी जी गावे आहेत, साक्रोली, चिंचघर, फुरसू, वाकवली, तर या भागातल्या लोकांसाठी एकदम बेस्ट. इव्हन मंडणगड, दाभोळ या भागातल्या स्वामी भक्तांसाठी अतिशय उत्तम पर्याय ते म्हणजे दापोलीकरांच्या सेवेत गौरीशंकर ट्रॅव्हलचा नवीन मार्ग सुरू झाला आहे. आठवड्यातून 2 वेळा. कधी? दर बुधवार, दर शनिवार, आणि अक्कलकोट ते दापोली दर गुरुवार, दर रविवार. आजचा व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला माहितीच आहे, लाईक करायचं आहे आणि कमेंट करत थांबायचं नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन धडाकेबाज स्पेशल आध्यात्मिक यात्रा प्रवासामध्ये. पण त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे? भूषण गावडेसोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.